सगळ्यात महत्त्वाचं लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आत्ता आज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढ. लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो टक्का. मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा 5 ते 6% कमी असतो पुरुषांपेक्षा. मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतील. महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे. अपेक्षेपेक्षा 9 वाजेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे. नाही अपेक्षा एवढंच झालंय, कुठेही कमी झालेलं नाही. काय वाटतं चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि हास्य दिसतं तुमच्या चेहऱ्यावर. नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं. ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे. काही घटना घडल्या राज्यामध्ये, अनिल देशमुखांची घटना असेल, इतर भागामध्ये घटना असेल, कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला? बहुत बहुत बधाई. भाऊ, ज्या घटना घडल्या त्यावरनं काय अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले. काटोलमध्ये अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे, दगडफेक आहे, मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल SP आणि IGंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम, त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट ॲनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती. त्याच्यामध्ये रजनीकांतसारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती. त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं आहे. बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे. काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस को आप सुन रहे थे, प्रफुल्ल गुडादे जो कि अभी मौजूदा पार्षद हैं और इनके जो पिता हैं वो पहले विधायक बीजेपी के नागपुर से बने थे. उनके बेटे देवेंद्र फडणवीस के खिलाफ चुनावी मैदान में देवेंद्र फडणवीस लगातार चुनावी प्रचार करते हुए नजर आ रहे थे.